मग प्रधानमंत्रीजी तुमचे हे भोका पडलेली टिनपाट जी आहे तिकडे डबडी ते आम्हाला काय रसगुल्ले देतात? वो क्या कहते हैं, क्या बात करते हैं? आणि मी माझ्या सर्व शिवसैनिकांना सांगितले की त्यांना संस्कृती नाहीये, त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, ते बोलतील म्हणून त्यांच्या भाषेत आपण उत्तर द्यायचं नाही. मात्र एक आता याच्या पुढे करायचं, ते ज्या भाषेत माझ्यावर बोलतील, आपल्या कुटुंबियांवरती बोलतील, आपल्यापैकी कोणालाही बोलतील, ते बोलल्यानंतर, ते टिनपाट बोलल्यानंतर आपलं म्हणजे माझं नाव असेल ते माझं नाव बाजूला ठेवायचं आणि अगदी बेधडक, होय बेधडक भाजपाच्या वरपासून खालपर्यंत कोणताही नेता तुम्हाला आवडता नावडता असेल त्याचं टाका आणि तो त्याला बोलला आहे असं समजून तुम्ही ते ऐका आणि तसं ते वाचा. मग मोदी जी आपको समझ में आएगी गालियां क्या होती है, क्या होती है गालियां. तुमच्या पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे, ज्या गोळीबाराचा तुम्ही उल्लेख केलात भास्करराव, भारतीय जनता पक्ष आपण सुद्धा 20, 25, 30 वर्ष त्यांच्या सोबत होतो. त्यावेळेला आपल्या अख्ख्या देशामध्ये आज मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आज मुस्लिम बांधव सुद्धा इकडे आलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत, काल परवा पण होते. याचं कारण त्यांना आता कळलंय की हिंदुत्व, यांचं हिंदुत्व वेगळं आहे, आपलं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. हा आमच्या हिंदुत्वातला फरक आहे. आम्ही सुद्धा श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो, पण आम्ही भाजपमुक्त जय श्रीराम बोलतो. भाजपमुक्त जय श्रीराम. कोणी तुम्हाला बोलेल जय श्रीराम, होय भाजपमुक्त जय श्रीराम. कारण श्रीराम ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. पण त्यावेळेचा जो एक भाजपा होता, संपूर्ण देशामध्ये एक विचित्र वातावरण होतं. कोणी कोणाला म्हणजे भाजप आणि शिवसेना अख्ख्या देशात अस्पृश्य होते राजकारणामध्ये, एकमेकाच्या जवळ यायला कोणी तयार नव्हते. त्या काळामध्ये मोदीजी पहिला तुम्हाला भाजपला तारलं असेल ते माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी तारलेलं आणि त्यांचा मी सुपुत्र आहे. आज तुम्हाला घराणेशाही म्हटल्यानंतर चटके बसतात. अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला अटलजींच्या वेळेला वाचवलं, जर शिवसेना प्रमुख तुमच्या मागे उभे राहिले नसते तर हे सत्य आहे की तेव्हा अटलजींनी यांना उचलून एराच्या टोपलीत टाकून दिलं असतं. पण त्यांच्या मुलाला तुम्ही तोडून टाकतायत. मला राजकारणात खतम करायला निघालात. जरा चला या अंगावरती बघूया, ही माझी ताकद आहे, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, या अंगावर. आणि एक लक्षात घ्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. जर भारतीय जनता पक्षामध्ये थोडी जरी हिंमत किंवा मर्दपणा असेल, भारतीय जनता पक्षामध्ये शिल्लक राहिला असेल, कारण मर्दपणा हा रक्तात असावा लागतो, तो 50 खोक्यांनी विकत नाही घेता येत. ते घेतले 50 खोके आणि दे मला मर्दपणा, नाही, अजिबात नाही. मर्दपणा हा दत्तक घेता येत नाही. मर्दपणा हा अंगात असावा लागतो, धमन्यात असावा लागतो, तो माझ्या शिवसैनिकात आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आव्हान देतोय भाजपवाल्यांनो, जर तुमच्यात मर्दुमकी जरा तरी शिल्लक राहिली असेल तर तुमचे जे घरगडी आहेत, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स आणि नाईलाजाने पोलीस यांना बाजूला ठेवा. आणि असेल तुमच्यामध्ये काही शिल्लक तर मैदानामध्ये या, होऊन जाऊ द्या आमने सामने, बघूया कोण कोणाच्या पाठीला माती लावतो. अरे लोकशाही आहे ना, हुकुमशाही सारखे कशाला वागताय? आज सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवरती तुम्ही ईडी सोडताय, इन्कम टॅक्स सोडताय, सीबीआय सोडताय. तुमच्याकडे अप की बार 400 पार. पण मॅच कशी? बॉलिंग तुम्हीच टाकणार, बॅटिंग तुम्हीच करणार, अंपायर तुमचाच. आणि एवढं करून आउट झाला, परवा चंदीगडमध्ये जसा त्यांचा महापौर हरला तरी अंपायर तुमचा, तुम्हीच आउट झाला, त्रिफळा उडाला तरी सिक्सर. याला नपुसकपणा म्हणतात, याला नपुसकपणा म्हणतात. जर एवढे तुम्ही विश्वगुरू आहात, जगातला तुमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि 400 पार होणार असाल तर मग फोडाफोडी कशाला करताय? नितीश कुमारला फोडला, त्या हेमंत सोरेनला तुरुंगात टाकला, आता केजरीवालच्या मागे लागलेत. माझं तर तुम्ही शिवसेना नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, भगव्यामध्ये छेद केलात, तरी देखील उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे. काय कोण आहे मी?